नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आली अतिशय आनंदाची बातमी. मिळणार मोठा लाभ. त्याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित झाला आहे. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याचा चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 नुसार दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी तो परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे. असे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सदर कुटुंब निवृत्त वेतनधारक व रुग्णता निवृत्त वेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन आणि रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल. त्याचबरोबर 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे आणि ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 5 पूर्वी झालेली आहे, परंतु ज्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पद दिनांक 1 नोव्हेंबर 5 नंतर 100% अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर शासन परिपत्रकानुसार वित्त विभाग दिनांक 30 मे 2024 च्या परिपत्रकामध्ये सदर लाभ अनुज्ञ करण्याच्या बाबतीत जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्यामधील नमूद आणि अटी शर्तीसह परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक महाविद्यालयातील 100% अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत अनुसरणात यावे असे नमूद करण्यात आले आहे. या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.